आणि आता एक नजर टाकणार आहोत 9 महत्त्वाच्या बातम्यांवर। आदिवासी गोंड गोवारी समाज बांधवांची आज मंत्रालयात बैठक। जात प्रमाणपत्रासह विविध प्रलंबित मागण्यांवरती बैठकीत चर्चा होणार। राज्यात जून महिन्यापासून ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे त्या कुटुंबातील मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळणार। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांची घोषणा। तब्बल 800 अभ्यासक्रमांचं मोफत शिक्षण देणार। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी 12 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी। विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरे गटाची कोर्टात याचिका। आज संसदेच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस। संध्याकाळी 5 वाजता संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या युरोपाचं भाषण। तर निवडणुकीपूर्वी मोदी काय बोलणार याकडे लक्ष। आज संसदेच्या दोन्ही सभागृहात राम मंदिरावरती चर्चा होणार। भाजपकडून खासदारांना व्हीप जारी। शरद मोहोळ हत्या प्रकरणात आरोपींना 7 दिवसांची मोक्का कोठडी। गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्या मोबाईलमधून 6 ऑडिओ क्लिप पोलिसांच्या हाती। आतापर्यंत 7 गाड्या जप्त। नागपूरसह विदर्भात पुढील 3 दिवस वादळी पावसाचा अंदाज। मध्य भारतात तयार झालेल्या सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे विदर्भात पावसाची शक्यता। रब्बी पिकांवरती संकट। सीईटी परीक्षा शुल्कात 200 रुपयांची वाढ। तर ही वाढ केल्यानं हजारो विद्यार्थ्यांना फटका। विद्यार्थ्यांकडून निषेध। मुंबई पालिका शाळांमध्ये शिक्षकांची महाभरती होणार। मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी अशा 4 माध्यमांसाठी 1342 शिक्षकांची पदं भरली जाणार।